राम, काय आहे आपल्याकडे आज? केक बी आणलेला आहे, बघू शकता. फोटोग्राफर सुद्धा आपण बाहेरून मागवलेला आहे. फोटोग्राफर याला ओळखता काय? ऑफिशियल फोटोग्राफर आहे वेज फाउंडेशन. मॅडम आहेत. हा मॅडम आहेत आमच्या, सोनिया मॅडम. अजून कोण? हा सगळ्या मुली बघू शकता ज्यांचे बर्थडे आहेत, लाजत आहेत. हा हिचा बर्थडे आहे, हे बघा हिचा एक बर्थडे आहे. सगळ्यांनी कमेंटमध्ये हिला ओळखत असेल तर हॅपी बर्थडे बोला, विश पण करा. हिचा बर्थडे नाही आहे. हा हिचा पण बर्थडे झालेला आहे, तर हिला पण विश करा. अजून कोण आहे? लवकर हिचा पण नमस्कार, आपलं स्वागत आहे. हा स्पंदन नाही आहे. परत उज्ज्वला सुद्धा आहे, सगळे आहेत. खंडाळ्यातले गृहस्थ दोघं. रामचं स्पीच पण घेणार आहे नंतर. आणि केक बघू शकता, केक सुद्धा पूर्ण मेल्ट झाला आहे. डिझाईनच खराब झाली सगळी. आणि तुम्हाला आता आम्ही चायनीज भेळचं सगळं साहित्य दाखवतो. चला. कापून देण्यासाठी मदत केली ते आमच्या सिमरन काकी, बघू शकता. सिमरन काकींचं मनपूर्वक आभार आम्ही आमच्या वतीने मानत आहोत, कारण की सगळी तयारी करून देण्याच्या मागे जे व्यक्ती आहेत ते आहेत सिमरन काकी. तर सिमरन काकी, तुम्हाला कसं वाटतं आमच्या व्हिडिओमध्ये येऊन? बरं वाटतंय ना? आनंद ना? ओके. सगळे बॉयज आलेले आहेत. आज डान्स करणार आहे चवेकर. कुठच्या गाण्यावर करणार आहे रे? नाच ग फुमा. मग गाणं सांग कुठचं ते, सरप्राईज आहे काय? आणि बिपिन बघू शकता. आणि पळाला आहे भूषण, नंतर दाखवणार आहे तसं मग पळायला तरी आता. मग अजिंक्य, कसं वाटतं? आज आपला प्रोग्राम आहे. थांब जरा काढू देतो. मग काहीतरी जर्मन भाषेत काहीतरी बोलून दाखव. जर्मन भाषेत काय बोलू आता? शुभम सगळं नाचणार स्पीकर कुठे? हा बोल, काय म्हणतात मानले? हा योगेश शंकर मधले फ्रॉम फोर्थ इयर आणि मी जर्मन लेक्चर पण स्टार्ट केलेले आहे. हे होऊन आमचे 2 महिने कंप्लीट झालेले आहे. तरी आज सगळ्यांचे गणपतीचे बर्थडे झालेत ना, ते आम्ही एका दिवशी सेलिब्रेट करण्याचे ठरवले, कारण कोणाचे गणपतीचे सुट्टे झालेले आहेत. तरी हे सगळं तयार झालेलं आहे. पूर्णपणे सगळ्यांनी खाण्याची सगळी व्यवस्थित केलेली आहे. केक वगैरे व्यवस्थित आणलेला आहे. तरी शुभम सवेकर हे डान्स करणार आहेत, राम मुंडे हे स्पीच करणार आहेत. तरी तेवढं बोलून हे राम करणार ना स्पीच करायला लागणार त्याच्यात दिसलं असतं, करायला लागणारच आहे. योगेशला पण द्यायचं, सगळ्यांनी करा. हे आमचे गावकरी भूषण सांगळे फ्रॉम अकोला यांनी सध्या टीचिंगसाठी यश फाउंडेशन जॉईन केलेलं आहे. 1 तारखेपासून आमचे सर झालेले आहेत. तरी कॉंग्रॅच्युलेशन सर. आपल्याला कसं वाटतं कॉलेजला परत येऊन शिक्षक म्हणून जाताना? तुकाराम महाराजांचे शिष्य असलेले अजिंक्य आखाडे सध्या शांत आहेत आणि थोड्या वेळात ते आता केक कटिंगसाठी जाणार आहेत. होय, बरोबर आहे, चुकीचं नाही. अजिंक्य, जाशील ना केक कापायला? हे 10-20 10-20 आणि वरून लागत असताना वरून 10-20 करूया का त्याच्यावर? आठवत आहे का 10-20? मल्ले कोबीचं इंट्रोडक्शन. तरी नाश्त्यासाठी जे आहे ते चायनीज ब्रेड आहे, त्यासाठी सगळी तयारी झालेली आहे. या साईडला कांदा आहे, या साईडला गोबी आहे, या साईडला वडे पण आहे. त्यानंतर हे कोणी कापून दिले ते पण सांग. भाटकर काकींचं हे सांग. वारशी आखाने वगैरे सगळ्यांनी मदत केलेली आपल्याला. हे पण दिलेलं आहे, नूडल्स पण दिलेले आहे सगळं. आणि हे आपला नॉन स्टिचिंग स्टाफ, हे शेजवान चटणी वगैरे आहे सगळी, हे प्लेटा वगैरे सगळं रेडी आहे. आणि हे 2 काकी आहेत ना, हे भाटकर काकींचं हे कर यश फाउंडेशन सगळ्या मुलांना. काकी आणि सिमरन काकी, हे 2 काकी आहेत ना, तर हे कुठला पण मुलांना ऍडमिशन करू दे, काय करू दे, त्यांना आईसारखं सपोर्ट करणाऱ्या हे 2 काकी आहेत आमच्या. कोणाला घरची माया वगैरे अशी लागणार नाही अशा आहेत. सगळ्यांना सांभाळून घेणारे आहेत. कोणाला करायचं सगळं व्यवस्थित. आणि हे जे आहेत ना, हे आपल्या कॉलेजच्या कलरिंगचं काम घेतलेलं आहे.
तरी हे पण खूप चांगले आहेत दादा. तुम्हाला सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट काय द्यायचं असेल तर मित्राकडे द्या, भावाकडे द्या आपल्या. कलरिंगचं वगैरे काही द्यायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. नाव काय तुमचं सांगा. साहिल फुटक. फ्रॉम मेसेज करू शकता तुम्ही. ठीक आहे, मेसेज करू शकता. नंबर सांगा. नाही नंबर नको, कुणी काय मुद्दाम हे केलं तर आपण DM केल्यावर त्यांना सांगूया आपण नंबर द्या. सर सुद्धा आलेले आहेत, प्रिन्सिपल सर सुद्धा आलेले आहेत. आज सुट्टी असून सुद्धा कार्यक्रमासाठी सरांचा मनपूर्वक आभार. तर सगळे ज्या 5 जणांचे बड्डे झालेत ते आता येऊन केक कापणार आहेत. सगळ्यांचा एकत्रित बड्डे करणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढ्या जणांचे बड्डे होते. तर मुळे मॅडम सुद्धा आलेले आहेत, बघू शकता. लहान आलाय. ओके. तर आता जर्मन भाषेमध्ये सगळे विद्यार्थी बड्डेचं गीत गाणार आहेत. हे जर्मन भाषेत बोलायचं माहिती ना, नाही ते मराठीत इंग्लिशमध्ये बोलाल. आता बघूया. चला स्टार्ट करा. Everyone, happy birthday to you. See you. May God bless you, dear everyone. तर आता सगळ्यांनी जर्मन भाषेमध्ये पहिलं स्टार्टिंग केली, नंतर इंग्लिशवरती आले आपल्या जागेवर. कसं वाटलं मुंडे तुला? नक्कीच खूप भारी वाटलं. आणि आता खायचं तर अजून भारी वाटणार. शनिवार आहे आणि त्यानिमित्तानं सुट्टी पण आहे. त्यानिमित्तानं आज मस्त मला आनंद घालवायला मस्त वाटतं. हा जबरदस्त जबरदस्त. आता आपल्याला खायचंय पोटभर. हा नक्कीच खाऊ की तुम्ही दिलं तर नक्कीच खाऊ. हा लगेच होऊ शकता. सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्या स्टुडंटींमध्ये एक स्टुडंट होता. स्टुडंट इकडे स्टुडंटींमध्ये काय करतात इकडे तुमच्या प्रतिक्रिया कसं वाटलं तुमचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला सगळ्यांनी एकत्र? छान वाटलं. आता डान्स पण डान्स करणार आहात ना? तुमचा डान्स पण आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये दाखवू. फक्त तुमच्या मित्रांना जरा सांगा सबस्क्राईब करायला. इथे काय आम्ही काय जरा मित्रांना सांगा, तुमच्या मित्रांना पाठवा. सगळे सगळे मुली आहेत एवढ्या फक्त बघतात, मुलींना शेअर नाही करत. काय चॅनल वाढत नाही काय मानले सबस्क्राईबच नाही करत यार जास्त कोण. सगळं बर्थडे वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तरी आता आपण भोजनाची तयारी. आणि बघू शकता आमचे प्रिन्सिपल सर चेतन सर आलेले आहेत. आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली, त्यासाठी चेतन सरांचे मनपूर्वक आभार. तसेच मुळे मॅडम सुद्धा आलेले आहेत. मुळे मॅडम सुद्धा यांचे सुद्धा ब्लॉगच्या तर्फे मनपूर्वक आभार. हा भेळ बनवलेला आहे केरू. जान्हवी मॅडम आहेत. मिरच्या घेऊन आलेली आहे आमची गुड्डी. आणि गोताड मॅडम आहेत. भेरे कोकणी भाषेत हावरे म्हणतात की सुरुवात केली आहे खायला. हावरे सुंदर असं नियोजन चालू आहे. शेजवान भेळचं अध्यक्ष शुभम सावंत यांच्या हस्ते शेजवान भेळ होते आणि त्यांना मदत करत आहेत भाटकरताई, स्वप्नालीताई आहेत, जान्हवी मॅडम आहे तिकडं. आणि कोल्ड्रिंकचं वाटप करतोय तो योगेश दादा आणि प्राजक्ताताई आहेत. खाण्याच्या धामधमीत खाण्याच्या तयारीत आहे जान्हवी. आणि भेळ संपून टाकायचं नियोजन करत आहेत आमचे बॉईज अजिंक्य आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सेकंड पार्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल.
वसंतदादाचा सिंगर